या प्रदर्शनात 12 राज्य जैवविविधता मंडळाचा सहभाग, औषधी वनस्पती, शेती, जैवविविधता उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले. भारताच्या जागतिक जैवविविधता धोरणातील पुढाकार पाहूया. मित्रांनो, भारतामध्ये 89 रामसर स्थळे आणि 49 जैवविविधता वारसा स्थळे अधिसूचित करण्यात आली आहेत. एक झाड आईच्या नावाने या अभियानाचे सुद्धा महत्व आहे. जवळपास 142 कोटी वृक्षारोपणाचे जागतिक स्तरावर प्रभावी आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत CBD COP16 परिषदेतील भारताचा सक्रिय सहभाग होता. CBD COP15 ही कनिंग मॉन्ट्रियल येथे आयोजित करण्यात आली होती, जिथे जागतिक जैवविविधता ढाचा तयार करण्यात आला होता. त्यानंतर CBD COP16 ही परिषद झाली होती. मित्रांनो, CBD म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. COP16 ही पर्यावरणाशी संबंधित, जैवविविधतेशी संबंधित परिषद आहे. यामध्ये भारताने सहभाग नोंदवला होता. या CBD COP16 अनुषंगानेच हे जैवविविधता उत्सव साजरा केला जात आहे राजस्थानची उदयपूर येथे.